UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। बीडमध्ये 1222 शस्त्र परवानाधारक कोणाच्या वरदहस्ताने? अंजली दमनियांकडून धक्कादायक आकडेवारी ट्विट करत सवाल। वाल्मी कराडच्या गँगमधील दोघांच्या नावाचा उल्लेख, अटक करण्याची मागणी। बीडमध्ये कोणाची दादागिरी चालू देणार नाही, संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट इशारा। वाल्मी कराडला खंडणीच्या गुन्ह्यासह हत्या प्रकरणात तुरुंगात टाका, हत्या प्रकरणातील आका लवकर आत गेला पाहिजे, आमदार सुरेश धस यांची मागणी। बीडमध्ये एवढी मोठी घटना घडून पंकजा मुंडे गप्प का? अंजली दमनियांचा सवाल। तर वाल्मी कराडच्या अटकेसाठी दमनिया 28 तारखेला बीडमध्ये आंदोलन करणार। पंकजा किंवा धनंजय मुंडे पालकमंत्री होतील असं वाटत नाही, फडणवीसांनी बीडचं पालकत्व स्वीकारावं, सुरेश धस यांची मागणी। मागच्या वेळी पालकमंत्रीपद भाड्याने दिल्याची टीका। बीडचा पालकमंत्री कोण असेल याचा निर्णय आम्ही तिघं मिळून घेऊ, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। नाराज छगन भुजबळ कुटुंबासह परदेश दौऱ्यावर जाणार, परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर भुजबळ भूमिका मांडणार। राज्यात सरकारला 237 आमदारांचं बहुमत, त्यामुळे हा आमदार रुसला, समजूत काढा, असं काही करावं लागणार नाही, भुजबळांची नाराजी असतानाच अजितदादांचं सूचक विधान। भुजबळांची नाराजी, भाजप प्रवेशासाठीचा प्लॅन, अंजली दमनिया यांचा मोठा दावा। छगन भुजबळ नाराज नाहीत असं वाटतंय, 2-4 दिवसात भुजबळ महायुतीत पुन्हा कार्यरत होतील, मंत्री संजय शिरसाटांकडून विश्वास व्यक्त। बंगल्याच्या वाटपावरून शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत व्यक्त, भाजपच्या मंत्र्यांना चांगले बंगले, मात्र शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांना फ्लॅटमध्ये जागा दिल्याचा आरोप। पदभार स्वीकारल्यानंतर मंत्री संजय शिरसाट ऍक्शन मोडवर, संभाजीनगरमधील मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहाला अचानक भेट, बिअरच्या बाटल्या, तुटलेल्या खिडक्या पाहून शिरसाट संतापले। 26 ते 28 डिसेंबरपर्यंत मातोश्रीवर बैठकांचं सत्र, उद्धव ठाकरे मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत बीएमसी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार। आमदार आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, राजकीय पोस्टर्स, बॅनर्स आणि होर्डिंग्जवर बंदी घालण्याचं आवाहन, बेकायदा बॅनर न लावण्याचा निर्णय घेण्याची मागणी। मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाषणाची मोडतोड करून प्रसारित केल्याप्रकरणी कारवाई, सोशल मीडियाच्या 11 हँडलरवर गुन्हा दाखल, भारत जोडो यात्रेशी संबंधित वाक्याची केली होती मोडतोड। मुख्यमंत्री फडणवीसांकडून मेट्रोच्या कामाला गती देण्याचा प्रयत्न, राज्य सरकारकडून राज्यातील मेट्रो प्रकल्पांसाठी भरघोस निधी, एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज स्वरूपात मिळाली रक्कम। लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू, आधार कार्डमुळे अडचण झालेल्या महिलांनाही लाभ, पुढील 4 ते 5 दिवसात हप्ता मिळणार। राहुल गांधी थेट भाजी मंडईत, महागाईवरून केंद्र सरकारला घेरलं, लसूण 40 वरून 400 रुपयांवर, मात्र सरकार कुंभकर्णासारखं झोपलंय, राहुल गांधींचा हल्लाबोल। लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या सरासरी बाजारभावात मोठी घसरण, गेल्या 15 दिवसात दर 1500 रुपयांपर्यंत घसरले, कांदा उत्पादकांना 60 कोटींचा फटका। आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर, 19 फेब्रुवारीपासून स्पर्धेला सुरुवात, भारत पाकिस्तानचा 23 फेब्रुवारीला दुबईत सामना रंगणार। जम्मूच्या पूंछमध्ये UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।